एक श्रीमंत वकील, सुखी आणि सधन कुटुंब, रोज कोर्टात जाणे, केस लढणे, आपल्या आशिलासाठी केस जिंकणे आणि अमाप पैसा कमवणे ही त्याची दिनचर्या। या मोबदल्यात त्याने खूप सारं कमवलं, खूप काही कमवलं, गाडी, बंगला, सगळ्या सुखसुविधा मिळवल्या। पण नेहमीच असते, कालांतराने त्याला असं वाटू लागलं की काहीतरी चुकतंय, काहीतरी राहतंय आणि हे शोधण्यासाठी तो हे सगळं सुखाचा त्याग करून घराच्या बाहेर पडतो। मग त्याच्या बाबतीत काय घटना घडल्या, त्याला नवीन काय शिकायला मिळालं याचं वर्णन आपल्याला द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी या पुस्तकात रॉबिन शर्मा यांनी वर्णन केलेलं आहे। जेव्हा बाहेर पडतो तेव्हा एक साधा व्यक्ती म्हणून, सामान्य व्यक्ती म्हणून बाहेर पडतो। त्याच्यानंतर त्याला ज्या ज्या काही घटना त्याच्या आयुष्यात घडतात, ज्या ज्या व्यक्ती भेटतात, त्या बरंच काही त्याला शिकवतात आणि मग इथून पुढे सुरू होतो त्याचा व्यक्तीपासूनचा व्यक्तिमत्वापर्यंतचा प्रवास। या पुस्तकामध्ये स्वतःची वैचारिक पातळी कशी वाढवायची, स्वयंप्रेरणेनं काम कसं करायचं, वेळ का पाळायची आणि मैत्रीभाव कसा जपता येईल या सगळ्यांचं सखोल चर्चा केलेली आहे। बरोबरच लेखकांनी 8 रिच्युअल्स या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, जे रिच्युअल्स आपल्याला व्यक्तिमत्व घडवण्यासाठी खूप उपयोगी पडू शकतात। त्यामुळे एकदा तरी वाचा द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी।